कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आमचा पर्याय द्यायचा तो असा आपल्या गावच्या लक्षाला खंडायला सत्ताचा 7 दिवस 7 दिवसाची भारत सेवा करण्याची उत्तम सर्वांच्या आशीर्वाद पांडुरंगाची कृपा सहयोग मंडळीचा संपर्क घेऊन खरंच आनंद वाटला बरं का. छोटंसं गाव आहे. आधी कोणतरी सांगितलं म्हणलं लयच लहान गाव आहे म्हणलं 5-25 माणसं राहतात का काय राहते हे का नाही, पण खरंच आनंद वाटला कारण होता का हा आपली इथे राहू दे ना पांढर आहे का नाही आहे का नाही कौतुक करावं तेवढं कमी बाळाचं जर त्यासाठी टाळ्या वाजवा पोराला एक विनंती करतो आहे का ना सर्वांनी जरा असं समोर येऊन बसा. आधी तुम्हाला एक पाय नाही अहो मला असं फिरायचं म्हणलं सारखं तर लय होत आहे का नाही. आजचा दिवस आहे बरं आहे का नाही. उद्या कोणी म्हणणार आहे का आपल्याला मंदिराकडे या म्हणून ठीक आहे असं या हो. महाराज खरंच आनंद वाटला बरं का. नाही तर मी महाराष्ट्रात आता 4,500 गावात फिरलो दादा. वातावरण नाही महाराज लय मोठमोठाले गाव असतात. चला यमक मध्ये सांगतो भारुडाला सुरुवात करतो जास्त वेळ आपल्याला थांबायचं नाही हो ऐका. दुसरीकडे गेल्यावर लय हाल होतात बरं का. जरा तुमचं कौतुक म्हणून सांगतो ऐका. दुसरीकडे गेल्यावर काय हाल होतात असं साऊंड सिस्टम नसतं एवढी शांतता नसते. दुसरीकडे गेल्यावर बरं का मी बोलण्याच्या अगोदरच माईक शिट्टी मारतो. दुसरीकडे वाजवा कौतुक त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जातात. वा वा दुसरीकडे काय होतंय बघा. मी बोलण्याच्या अगोदरच माईक शिट्टी मारतो. ते माईक वाल्याकडे बघा ते माझ्याकडे बाबू बोलतो. तेवढ्या कोणीतरी पाठीमागे बिडीचा झुटका मारतो. मग तुला आहे का नाही मारतो. तेवढ्या कोणीतरी इकडे दुसऱ्याचा जीवाचा फोन
चोरतून काय सांगू महाराज तिथं मी एकटाच मारत. अरे अवघड राहते दादा, पण सरच कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. माझ्या माता भगिनी बघा ना किती शांत देत बसल्या, नाही तर मी लय जागा भारोडात जातो. आल्या भारोडाला म्हणे सुंदर कधी केलं माझे बी असेच होते. आमचं मुकाटे घेऊन गेलं भांडणं लागते तिथे. आणि सगळ्यात महत्वाचं मला चालताना पाहिलं की मुळात भारूड पडत. काय काय लोक म्हणते रामभाऊ हे जरा वेगळंच भारूड दिसायला, साडी दिसाना, नाटे दिसाना, या संकुल नाचायला दिसाना. दुसरा म्हणला जाऊ दे पण याचा उभा राहाचाच खेळ बसाना, मग भारूड पडत. मग आल्याला 2-3 पोर आले, ते म्हणले महाराज शिकवता मी खरं. आल्या 2-3 जण आले, ते म्हणले महाराज किती जण आलेत. म्हणलं का भांडणं खेळायचे का काय बाबा. दर 1 जण आला म्हणला मला गणपती करताना काय कुठे ते सोनू ऐका दादा. हो चला सर्वांना विनंती करतो दादांनो, हे बघा भारूड कीर्तन व्याख्यान हे जरी वेगवेगळं असलं तर सर्वांचा उद्देश एक आहे, समाजामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं. म्हणून तुम्हाला विनंती करतो, शहराच्या जवळची मंडळी आहात, वैचारिक माणसं आहात, सर्वांना विनंती करतो हे बघा काहीतरी परिवर्तन समाजामध्ये करायचं हे आपल्याला सर्वांना मिळून. म्हणून सर्वांना विनंती करतो ऐका, फक्त एकच काम करा. तुमच्या गावात येण्याचं कारण सांगतो, भारूडाला सुरुवात करतो. ए बघा शांत बस, हे याचं नाव सांगा मला याचं. हा तू आपली तुमच्या गावात येण्याचं कारण सांगतो आणि भारूडाला सुरुवात करतो. दादा ऐका, मी 2-3 जण 4 जण नाचायला आणले असते दादा, तुमचे खिसे खाली केले असते. मी तुमच्यातलंच एक पोरग उठून त्याच्या तोंडाला काळं लावलं असतं, तुमच्यात पाठवलं असतं, तुमचे खिसे खाली केले असते. पण आपल्याला हे करायचं नाही. जो दे उसका भला, जो ना दे उसका भला. दादा पैशाचं न बोलता फक्त माझे कळकळ समजून घे, अपंग माणूस महाराष्ट्रात कशासाठी करतोय. तुमच्या गावात येण्याचं कारण सांगतो माझ्या एका रचनेतून आणि लगेच भारूडाला सुरुवात करतो. ऐका दादा नो कशामुळे आलं तुमच्या गावात. ऐका तुमच्या गावी आलो नाती जोडण्याची, थोडी फार पिणाऱ्यांची दारू सोडण्याची, छोटी छोटी मुले जाती बिडी ओढण्याची, याची साठी आलो गिरीत मोडण्याची. समाजात काय परिस्थिती निर्माण झाली बघा बरोबर. कलयुगाची रीत न्यारी, भाऊ भावा मारी, दमडीच्या हुंड्या पायी जळाल्या व पोरी, जन्मदात्या आई बापाच्या गळ्याला भिसुरी. हे वातावरण झालं. जाऊद्या समाजात घराघरात काय झालं ताई बघा. सुनबाई खाते चपाती तुपासी, सासू सासरे घरात उपास, केला घराचा मालक जासी, पिवोनी दारू येतो घरासी, देव धर्म विसरून गेले, पैशाचे बनले दासान दासी. घराघरात भगवान बाबांनी परमार्थ पोहोचवला, वारकरी संप्रदाय पोहोचवला. दादा हा आपल्याला घरातून बाहेर नाही तर घराघरातून अजून आपल्याला मोठा करायचा आहे. पण त्याचं कारण झालं दादा, ही परिस्थिती कशामुळे झाली. तो माणूस देवापासून दूर गेला आणि म्हणून नाथ महाराजांनी भारूडातून विनंती केली. कर जोडून विनवित तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विषय कामा विषय माझ्या दादानो ताईनो, कुणी तुमचा पैसा पाहिल, कुणी तुमचं रंगरूप पाहिल, ऐका कुणी तुमचं मतदान पाहिल, पण संतांनी कुणाचं काहीच बघितलं नाही दादांनो. फक्त तुमचं आमचं हित बघितलेलं आहे. माणूस सरपंच झाला तर कुणाला हात जोडत नाही दादा, जिल्हा परिषद सदस्य झाला तर हात जोडत नाही. माझ्या नाथांच्या घरी देवानं पाणी भरलेले नाथ महाराज आपल्याला हात जोडून विनंती करतात. तर जोडून निमित्त तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता देवाने एवढी कळकळीची विनंती केल्यावर देवाचं नाव घ्यावं का नाही लोकांनी. एवढं अवघड झालंय मला. तुमच्या तरी लोक दिसायलेत मला, काय काय गावात लोकच आहे ना. एवढं अवघड झालंय. सप्त्याला चला, भांडाऱ्याला चला, लग्नात जेवायला चला, 17 वेळेस सांगावं लागतंय. कंदुरीली एकदाच सांगा, कांदे लिंबू सगळंच घेऊन ठेवा. सप्त्याला झालंयच काय माहिती नाही, हे का नाही. तुम्ही जर अशी अनाउन्समेंट केली असती ना महाराज, ऐका नाही आवाजाकडे लक्ष असू द्या. कीर्तन संपल्यावर भारूड संपल्यानंतर इथं घरकुलाची यादी लागणार आहे.
म्हातारे सुद्धा उचलून आणले असते लोकांनी, म्हातारे सुद्धा बाजार सहित म्हातारा आणून मांडला असतं, पुढे म्हणले असते आमचा नंबर लागतो आहे का नाही. एवढं अवघड झालंय महाराज. म्हणून सर्वांना विनंती करतो, एकच काम करा, तेव्हापासून दूर जाऊ नका. कारण हीच कळकळीची विनंती नाथ महाराजांनी केली. माझ्या तरुण बंधवांना विनंती आहे, दादा तुम्ही स्वयंपाकासाठी तिकडे आहेत म्हणून तुम्हाला मी इकडे या म्हणलं नाही, पण विनंती करतो एक वाक्य संतांचं घेऊन जा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षांची गणना, शतवर्षांची शापती दुःख यातना, शापती दुःख यातना, तुम्ही आठवाला दुःखना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वाचार्थाने घ्या, लक्षार्थाने घ्या, वाचार्थाने घेऊ नका बरं का. नाही तर उद्या सकाळी एखादी माऊली उठून एखादा म्हणे वैरे टाक पाणी, ती म्हणे रती महाराज म्हणलाय वासुदेव वासुदेव, ती म्हणे टाक पाणी, म्हणे वासुदेव वासुदेव, ती म्हणे वाढ जेवाली, हे म्हणे वासुदेव वासुदेव. असं बोलून चालणार आहे का? नाही. तर आपल्याला काय करावं लागणार आहे दादांनो ऐका, आपल्याला संतांचे विचार आपल्याला आचरणात आणायचे आहेत. म्हणून सर्वांना विनंती करतो, हा सप्ताह 7-8 दिवसच राहतो, पण अख्खं वर्षभर आपल्याला हे विचार घराघरामध्ये पोहोचावं लागतात. महाराज माझ्या ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपला हा सप्ताह 8 दिवस राहतो महाराज, पण वर्षभर यांची घराघरात भजन सुरू राहतात महाराज. गल्लीत जा तुम्ही, कुठेही भजन सुरू राहतं. पण काय सांगावं समाजाला, सांगावंच कसं महाराज. त्या दिवशी मी एका गावात 1.5 तास व्यसन मुक्तीवर बोललो, आणि कार्यक्रम संपल्यावर 2 जण आले, ते म्हणले महाराज लय चांगलं बोलले राव. म्हणलं मग काय नाही, म्हणले आमची इच्छा आहे तुम्हाला 95 द्यायची. मला दिलं का? म्हणून तरुण पोराला विनंती करतो दादा, जाता जाता एवढं वाक्य घेऊन जा. कोणतं? दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. सप्ताहातून एवढं वाक्य जरी घेऊन गेले दादा, तर हे वर्ष तुमचं सफल झालं आहे का नाही. काहीतरी परिवर्तन करा. म्हणून जर पोरं आता तुम्ही बसले समोर आहे का नाही, आपल्याला सोंग कोणते करायचे सांगतो तुम्हाला सरे मिळून. आपल्याला बाजार कोणता आहे? मित्रोडचा. वा कधी भरताय रे? दर शनिवारी भरताय का? हो, पक्क जरा खाऊ आणतात कमी ध्यानात राहते आहे का नाही. आता हे पोरं पा किती हुशार आहे तुमचे झाले बरं का. तुम्हाला तुम्ही यांना पोराला हुशारच समजेनात, किती हुशार पोर आहेत. पोरं जरा मोठे तुमचा आवाज निघतो ना, बघा भगवान बाबा की आवाज निघला पाहिजे बा आहे का नाही. मला सांगा मित्रोडचा बाजार आहे का नाही, दर शनिवारी भरताय का नाही? बघा बरं. दारूजार चांगली असती, मित्रोडच्या बाजारात ढिगाराची ढिगारा मिळाली असती, गावातल्या किराणा दुकानात मिळाली असती, घराच्या दुकानावर प्रत्येकाला 1-1 क्वार्टर दर महिन्याला आली असती, सप्त्याच्या पंक्तीत प्रत्येकाला 90 दिली असती, आणि पिंट्याच्या आईने सकाळी सकाळी बिगर पाण्याची घेतली. पोरायला कळतंय ना, पोरायला कळतंय का नाही? खरं आहे का नाही मावशी? सगळा टाकायला क्वार्टर नसते आणल्या तुम्ही सकाळी सकाळी. काही तर म्हणले असते वय वजरचे शिल्लक टाका, मग तुमचा सडा टाकून देते. काही म्हणले असते वय तुम्ही माजलगावला चालले, वय वले डोकं धरलं ना आज येताना दर्शक घेऊन तरी असं नारायण चालला असते का नाही. म्हणून दादांना विनोद म्हणून सांगत नाही, आज आपलं झालंय ते झालंय, पण या लेकरांचं वाटूळ आपल्याला करायचं नाही, ही शिकवण आपल्याला संतांची आहे दादांना. म्हणून विनंती करतो तुम्हाला, हो काळाची गरज आहे. आई रे बेईमान दुनिया आई रे, 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 आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया 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 आई रे. वाह महाराज, संत सांगून गेले, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहू मान. खरंय बरं का महाराज, आजकाल पोरले अवघड नाही. हळदीत दिशी यायची बेल राहते, हळदीच्या दिशी. आई माझी मायेचा कधी राहते? हळदीच्या दिवशी. लग्न झालं दुसऱ्या दिवशी बेल बदलती. तू मेरी मैं तेरा
एका दिवसात बिल बदल ती करायची. काय अवघड नाही का, साधे नाही म्हणून सर्वांना विनंती करतो राजा व्यसनाच्या हारी जाऊ नका, हीच काळाची गरज आहे का नाही. म्हणून हेच सर्वांना सांगणं होतं दादा नो, व्यसनाच्या हारी जाऊ नका. सर्वांना कळकळीची विनंती आहे पोरांनो. माझ्या ताईंना तुमच्यासाठी सांगतो ऐका. हे बघा, घरात तेल मीठ कमी झालं तर होऊ द्या ताई, पण ऐका घरात तुमच्यामध्ये आता कौतिका माता जन्माला येणं गरजेचं आहे. हो, कौतिका मातेने बाबाला सांगावं आणि मग बाबांच्या डोक्यामध्ये ते बसावं. मग बाबा चालता चालता शेतातून किती बाबाच्या दिंडीत उगाच गेले नाही. म्हणून सर्वांना विनंती करतो तुमच्यामध्ये कौतिक माता. नाही तर काय व्हायला ताई, तुम्ही आता पोरग थोडं कोणतं काम कसं करायचं माहिती आहे तुम्हाला, मनातून कसं करायचं चला 2 मिनिटात सांगताय. बघा, मी माझ्या कलेचा उपयोग समाजासाठी करायला लागलो. बघा तुम्ही माझ्याकडे तुम्हाला बासरी दिसते का? नाही दिसते ना. पण मी जर ठरवलं पोरं वाजवायचं, त्याच्यामुळे कोणतं काम कसं करायचं मनातून. तुम्हाला माझ्याकडे शिकार दिसतंय का? त्याच्यामुळे जलसर्दी झाली त्यांना वाजून पाहू नका. त्याच्यामुळे हसून खेळून कार्यक्रम. त्याच्यामुळे कोणतं काम कसं करायचं मनातून. तुम्हाला माझ्या हाताचं नाही दिसते का? त्याच्यामुळे कोणतं काम कसं करायचं मनातून. हा, पोरांना कळणं गरजेचं आहे. मग सप्ताहाला कसं यायचं मनातून, आणि कोणतं काम कसं करायचं मनातून. देवाचं नाव कसं करायचं मनातून. मग उद्यापासून कसं नाव घ्यायचं देवाचं. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि हे म्हणतील महाराज, पण माझ्या ताईनं तुम्हाला जास्त वेळ न घेता तुमच्यासाठी सांगतो. हे बघा, तुमच्या लेकरासारखं आहे, भावासारखं आहे. आज आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे. मी महिला मंडळ कोण म्हणालो, तुम्ही 24 तास सुदेवर राहतात, हे कसे भेटतील सकाळी यायचं सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगालो ताई, पोरग थोडं मोठं झालंय की तुमचं एक वाक्य आहे, त्या वाक्याने पोरांचं वाटोळं व्हायला लागलंय. पोरग थोडं मोठं झालं घ्या काय म्हणायला लागल्यात, हे बाबड्या माझा कुणाचा ग, बाबड्या माझा कुणाचा, हे बाबड्या माझा कुणाचा ग, बाबड्या माझा, लई मोठ्या मनाचा, लई मोठ्या मनाचा, लई मोठ्या मनाचा, आणि बाबड्या माझा कुणाचा ग, बाबड्या माझा कुणाचा. प्रत्येक आईला आपलं लेकरू कौतुकाचंच असतं. लेकराचा लाड केला पाहिजे, पण खरं सांगा बरं कुठपर्यंत केला पाहिजे. बाबड्या अंगणवाडीत गेला, साऱ्या रस्त्यानं घोगऱ्या उधळीत घरी आला. आईनं म्हणाव ना बाया, बाबड्या घोगरे असं घोगरे उधळू नको. ते म्हणते सांगते माय, सांगते बाबडो, सांगते माय, सांगते तुला दुसरी आणून देऊन. बाबड्याला वाटतं मी कोणाचाच. बाबड्या शाळेत गेला, 10-5 पोराची पुस्तकं ट्रटर फाडून घरी आला. आई म्हणजे फाटू दे माय, मी भरून देईन. बाबड्याला वाटतं मी कोणाचाच. बाबड्या कीर्तनाला आला, कीर्तनकार महाराजाच्या चपला चोरून घरी घेऊन गेला. तरी आई मध्ये अंधारात आल्या असत्या, त्याला आठवून आणले का बाबड्याला वाटतं मी अजूनही कोणाचाच. मग बाबड्या मोठा झाला, शिकून माजलगावला पत्ते खेळायला चालला, घरातला मुकाटा कापून शिकून. तरी म्हातारी मध्ये त्यांना त्याचाच नेला का, लोकांचा थोडं नेला माझ्या, लोकांचे गाऊन फोटो तो का ते. बाबड्याला वाटतं मी अजून कोणाचाच. मग बाबड्याने असे बरेच पराक्रम गाजवले. एक दिवस म्हातारी बाबड्याना ह्या घ्या पट्टीत सारे वाजवले. मग म्हातारी मध्ये बाबड्या आप्पा याला काय सांगा, बाप्पा याला काय सांगा, तुमच्या लेकरासारखं आहे. मग उपयोग होत नसतो. म्हणून विनंती करतो तुम्हाला, पोरांना आतापासून संस्कार द्यायला सुरुवात करा, हीच काळाची गरज आहे. हो, हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना, हरे कृष्णा हरे कान्हा मनमोहना, हरे कृष्णा हरे कान्हा मनमोहना. आणि जास्तीत जास्त पोराला इकडे आणायचं काम करा दादा. मी आता आल्यापासून पाहतो, त्या फाट्यापासून पोरं मोबाईल घेऊन बसलेले.
मोबाईल आल्यापासून पाहतो तिकडं भले पुरवले मध्ये बसलेले. पोरं तुमच्याकडे आल्यात का रे त्याचे आहे ना मोबाईल तुमच्याकडे आहेत का ते वर टाकल्याच आहेत फोन नाही तर लावून देत नाही तुमच्या घरचे तुमच्याकडे नाही तर बघा बरं त्याला मग सारखाच आवाज काढा तुमचे पोरटले हुशार आहेत फार. पोरं मला सांगा बरं चायना मोबाईल मार्केटला आला त्याने संस्कृतीचा चुरडा केला. म्हाताऱ्याला हळूच मिस कॉल दिला आणि त्या चायना मोबाईलच्या आवाजाला डचकून म्हातारा जागच्या जागी. चालतं का रे माझ्यासोबत लयच भारी जमते तुम्हाला आहे का नाही. वा वा पोरायला कळतंय महाराज एवढं अवघड झालंय मोबाईल ना. दादांना विनोद नाही माझ्याकडे नंबरच्या चष्म्याचं दुकान आहे घनसाम गेलं जर कधी आले तर मातोश्री ऑप्टिकल. 8 वर्षाच्या पोराला काही नंबर लागायला लागले ही सुद्धा जनजागृती करणं गरजेचं आहे. अजून लक्षात घ्या मी 2-3 जण आले असते किंवा मी जर म्हणलं असतं पोराव मला शेळीचा आवाज येतो पोरं म्हणले असते काढून दाखवा मी लगेच म्हणलं असतं. आणि उद्या घनसाम गेलं मी भेटल्यावर यायला मग नाव नाही ध्यानात राहिलं हे म्हणले असते आय शेळी महाराज मग कशाला आवाज काढून बोलय म्हणजे आहे का नाही. हे काय साधे नाहीत ना महाराज आहे का नाही. म्हणून सर्वांना विनंती करतो ताई आपल्याकडून चुकायलाय. एक काळ होता माझ्या ताईनो दिवाळी जवळ आली की तुम्ही गाणे म्हणायच्या आणि गाण्यातून संस्कार करायच्या. गाणे म्हणत होत्या सीता बोलती रामाला मी बी येणार बनाला ताई हे गाणे होते. दिवाळी जवळ आली की आपण म्हणायचं भवळ काय भिकारी रे चरत जाय डोंगरी जर तिकडे डवळागिरी की पंढरपुरी की मोर नाचे ना नापरी की माझी बोळ. या गाण्यातून ह्या पोरांवर संस्कार होत होते. आता गाणे बंद झाले महाराज. कोणती पोरगी उठून तिला म्हणा गाणं म्हणती इथे येतील म्हणती कतकत कांदा काढताना बोलतात फलीत वाचवली हाताला अगं रुपा पाहता म्हण ना तिच्या घरातच रुपा पाहता नाही महाराज हे खरं भारोड आहे. आणि पोरायला तर नवीनच गाणे आणले पोरावर तुमच्या गावात एक गाणं वाजले मला त्याचा अर्थ तरी सांगा. कन्ने आदिती इथे चंद्रंदी काले तिलवर पेला गाणी नत कल्ली गमत बंदी. काय कळालं भातन बुंदी करतय का रे काय करतय का काय. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. काही जमत नाही माझ्या दादांना ताईनो ऐका. ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सगट खावा. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. गावचा पाटील झाला म्हणून काय गावची बुडवावा. काही जमत नाही दादांनो म्हणून नियती सोडू नका. हो अहो आज तुमच्यासाठी एक स्कीम घेऊन आलोय बघा बरं किती जण बसते त्या योजनेमध्ये. आज त्या योजनेमध्ये कोणी 100 रुपये भरा. योजना नीट आहे का. आज त्या योजनेमध्ये कोणी 100 रुपये भरा. आजपासून ठीक 100 वर्षांना कोणी जायचं आणि तिथून 1 कोटी रुपये घेऊन यायचं. किती जण रेडी सांग. आपले तर 40 झाले व आता 60च राहिले. 100 मध्ये आपण बसत नाही. कोण कोण बसतंय सांगा. कोणीच बसत नाही तर मग ऊस दुसऱ्याचा गेल्यावर पांदीत पाणी सोडतय कोण. उठा जागी वारे आता उठा जागे 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 वारे आता. म्हणून संतांनी हेच काम केलेले आहे. झोपलेल्यांना जागा करण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला तेच करायचं. म्हणून दादांनो जागे व्हा. अजून 2024 आहे. 2124 ला तुमच्या माझ्यापैकी कोणीच राहणार नाही. शतवर्षाची गणना आहे संतांनी सांगितलेले. याच्यासाठीच हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. महाराज लोक नीट बोलणं सुद्धा आम्हाला सुद्धा घरून निघालं म्हणते कुठे एकूण आज अपका कुठे आज खेळ काही म्हणते महाराज. आले सांगत घरी तरी काय बोलून शिनवावा. काही बोलते महाराज आपल्याला नाही का. मला एक जणांनी काल चहा प्यायला बोलले मी घरापाशी गेल्यावर म्हणतोय बंगला आपलाय म्हणलं वा वा मागली करते तुमचे अजून 3 बंगले व्हावं. नाही म्हणलं महाराज लोक बोंबलत फिरत येत भितडी तरी बनव होतात का पाहते बोलून. आले सांगत घरी तरी काय बोलून शिनवावा. घरात गेल्यावर मला म्हणलं चहा घेणार का म्हणलं हो. कोरा करायचा दुधाचा म्हणलं कसा करा. नाही म्हणलं महाराज लोक लय चवणीचे असतात म्हणलं बरं भाई सोंगात. घरात गेल्यावर त्या मावशीनं कप आणलं म्हणलं कसा तरी फोरका हाना. ते फोरका हाणाचा की तेवढ्यात ते म्हणतं महाराज तुम्ही आपण गास्तानी करता एवढं तरी चांगलं बोलला म्हणलं.
जसा फोरका हाणायचा तसा ते म्हणतो महाराज. जुने लोक म्हणतच होते म्हणले लग्न गावकरी चलत नाही. म्हणजे पहाटे बोलला मला अंधाऱ्याने भोंडा संगत आले ना. आले संत घरी तरी काय बोलून शिनवावा. म्हणून सर्वांना विनंती करतो किमान माणसाने माणसाला माणसासारखं तरी बोलावं एवढी विनंती करून मला करतो आहे का. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. माझ्या दादांना काय ना एवढी विनंती करण्यासाठी आलो की बघा सप्ताहामध्ये आल्यानंतर फक्त येऊ नका तर इथून काहीतरी घेऊन जा. काहीतरी घेऊन जा म्हणजे नेता महाराज लोकांच्या चपला तसं नका करू. म्हणून इथून काहीतरी घेऊन जा. हो सप्ताहामध्ये नुसती गर्दी करू नका. माझी कळकळीची विनंती आहे का. आपल्याला लोक नावं ठेवायला लागली. नुसती गर्दी करू नका. नुसत्या पंक्ती धरू नका. लांबगंद ठोकर माळा नुसता देखावा करू नका. मग काय करावं. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. काय सांगते नारदाची गादी व तिला समजून घ्या ना आधी. दादांनो सप्ताहामध्ये तुम्ही जर किती खर्च केला जर काहीच नाही घेतलं तर नुकसान तुमचं आमचं आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो काहीतरी घ्या. काळाची गरज आहे. बघा बरं दमला कीर्तन ऐकू ऐकू दारू पिऊन मारतोय बायको. परिवर्तन आहे काय. कीर्तनात गेल्यात कित्येक पिढ्या तरी सुटल्या नाही पिढ्या. भजनाच्या बाजू आजूबाजूला सारी खुंटच पडायली. मग लोक नाव ठेवायले का नाही आपल्याला. हो कीर्तनात विठ्ठल विठ्ठल करी सासू सासरे उपाशी घरी. परिवर्तन आहे काय. म्हणून विनंती करतो आहे का. गर्भगोकुळ बनवा आधी व हेच सांगे नारदाची गादी. 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 स्वर म्हणी त्यांच्या आवाजासाठी किती 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 कौतुक करावं यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हो माझ्या ताईनं लेकरं बनवायचे असतं तर अशी बनवा की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे. हो नाही तर हे काय साधे नाही. तर हे बाबा मला तर त्या गाडीपाशी एवढं बेजार केलं. मला वाटलं तिथून पळून जाऊ का काय. साधे नाहीत बरं का. हो पण यांना घडवा बरं का. ही काळाची गरज आहे महाराज. हो हीच विनंती करण्यासाठी तुमच्याकडे आलो. आणि कोणतं काम करायचं तर मनातून करा. महाराज काहीच करेना. काल जोरात कुत्र पळत आलं. मी म्हणलं याच्या मागं काय लागले पाहत. एक पुजारी देवारा घेऊन लागला होता. पुजारी देवारा घेऊन लागला. म्हणलं बाबा काय कुत्रे निवड खाल्ल्याच्या म्हणजे देवारा टाकतोय. म्हणलं आता पूजा तर मनातून करावं का नाही. काहीच मनातून करीनच ना. मला एक बाबा दिसले बा फक्त जप करताना. बाबा ठोकर माळून जप चालू होता. म्हणलं एवढा माणूस दिसलाय बा. जप चालू होता बरोबर. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी गाडी उभी केली. म्हणलं दर्शन घ्यावं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यात त्याला म्हातारी दिसली. रामकृष्ण हरी रामकृष्ण. ते म्हणतो अरे रामकृष्ण हरी राम. म्हातारी म्हणते काय चहा टाकते का जरसा. रामकृष्ण हरी रामकृष्ण. म्हातारी म्हणते कसं करू टाक बाबा जरसा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. होय रे. ती म्हणली आता काय आहे दुधाचं करते का कोरा. रामकृष्ण हरी राम. ती म्हणली कशाचा करू कोराच कर बाबा. रामकृष्ण हरी राम. होय रे. ती म्हणली आता काय आहे अद्रक टाक जरसे. रामकृष्ण हरी राम. म्हातारी म्हणली अद्रक संपली. अरे कालच आणले होते अरे बाबा. रामकृष्ण हरी राम. म्हातारी म्हणते मग मी खाल्ली काय बडबड करू नको जप चालू आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. म्हातारी म्हणली मग जपच करावं तुला गप मानतो ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हातारी म्हणली मग मी आधी बोलले होते का. म्हातार म्हणतो तुला एकदाच गप म्हणतो बरं का आता. रामकृष्ण हरी राम. म्हातारी म्हणली मग मी कुठं बोलले होते का. म्हातार गेलं माळीनच म्हातारी हाणली. अरे काय जप करायले तर काय मनातून करायले. हो मनातून एकच काम चालू आहे सध्या महिला मंडळाचं भजन. महाराज 12 महिने चालू आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवतो. हो ताई फक्त मनातून करा. हो त्या दिवशी भजन चालू होतं. चालीले मस्त आहेत महाराज. यायला टाळ लागत नाही पप्पा लागत नाही. मनातून भजन सुरू असतील त्यांचे. हो चालीले मस्त आणल्या. राम राम कृष्ण हरी मस्त चाली आणल्या महाराज. फक्त भजन जरा मनातून करा ताई. त्या दिवशी भजन सुरू होतं. राम राम म्हणा राम राम. आता म्हणा नाही राम राम कृष्ण हरी म्हणा ना राम. ते म्हणले अगं पुरं तर म्हणा
बघता बघताच भांडणं सुरू झाले. रामकृष्ण हरीलाच भजन बंद झालं. काही करा पण मनातून करावं दादा हो, हीच विनंती आहे. आणि ताई सर्वांना विनंती करतो दादा नो, एक काळाची गरज आहे. आज फक्त संप्रदायाकडे तरुण जर पाठ फिरवायला असेल महाराज तर तो फक्त मोबाईलमुळे फिरवायला लागलाय. आज पोरं ते तिकडे मोबाईल घेऊन बसलेले आहेत. म्हणून सर्वांना विनंती करतो दादा नो, मोबाईलच्या हारी जास्त जाऊ नका, आहे का नाही. परवा आता तुम्ही कसं यमक जुळवलंय मस्त, आहे का नाही. म्हणून काय चालत्या गाडीवर सेल्फी घ्यायलेत महाराज. गाड्या शेतकऱ्याच्या भीतीवर पलीकडे चालल्या जातात. भीतीमध्ये यायला 2 वाजता पाहिलं रात्री एक रग उचलून म्हणलं रगीत काय दिसायला तर पोरग ऑनलाईन होतं ना. राजा काळाची गरज आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, माझ्या ताईनो दादांना ऐका, एवढीच विनंती करतो, ऐका. माझ्या भावा बहिणीनो तुम्ही ऐका हो ऐका. घरात तेल मीठ कमी झालं तर होऊ द्या, पण उंच बिल्डिंग बांधायची असेल दादा तर तिचा पाया पक्का असावा लागतो. तुमचा आमचा वारकरी संप्रदायाचा पाया आता ही पोरं आहेत. म्हणून विनंती करतो, माझ्या भावा बहिणीनो तुम्ही ऐका हो ऐका. पोर संस्कारी बनवा, पुढे टळेल हो धोका. माझ्या भावा बहिणीनो तुम्ही ऐका हो ऐका. माझ्या भावा बहिणीनो तुम्ही ऐका हो ऐका. काही लोकांचा गैरसमज असेल बरं का. आम्ही गाडी घेऊन ठेवली, बंगला घेऊन ठेवला आणि कॅश घेऊन ठेवली. ऐका, जमीन चुमला गाडीनं बंगला पोराच्या नावे करून दिला, हे कोणी करता येईल. पण जर त्याला संस्कार दिलेले ना, वाईट संगत लागेल त्याला देखणार नाही म्हातारपणाला. म्हणून सांगतो, आपल्या हाताने पायी धोंडा पाडू नका. माझ्या भावा बहिणीनो तुम्ही ऐका हो ऐका. विनंती करतो दादा, हीच विनंती करण्यासाठी आलो. मला तुमची करमणूक म्हणून करता येत नाही, कारण मी ऐका मला साड्या नाट्या नेसून करमणूक करता आली नाही. पण माझ्या एवढे कळकळीची विनंती आहे तुम्हाला, तुमचं लेकरू म्हणून सांगतो ऐका. हे पोरं एवढे सोपे नाहीत. गुरुजी मला परवा दिवशी पोरग भेटलं, माझ्या ध्यानातूनच आहे. 10चा कार्यक्रम 8लाच गेलो, गेले गेले एका घरात बसलो महाराज. तसाच एक पोरग आला, महाराजच का काय म्हणलं हो, बारोडाला आलाच काय म्हणलं हो. दिन मग 1 रुपये खर्च झाला म्हणलं बाबू होती 10ची ती 2 मिनिटातच आलं. महाराज म्हणलं काय आईस्क्रीम घेतली, त्यांची लगेच पडली म्हणलं. मग तिनं मग त्याला काय म्हणलं काय काम झालं, आता 1 तास बसायचे म्हणलं. वाघा चिल्लर नाही म्हणलं, लय चिकुदी साड्यास म्हणलं, काय चांगलं टाकायला म्हणलं. वाघा चिल्लर नाही ना, आलटू नको त्यानं ओळखील, याचा आळण्याची अलर्जी दे. तिकडे गेलं ते म्हणलं हो महाराज घोडा म्हणलं गप ना म्हणलं. मग तिनं मग का म्हणलं काय ब्लॅकमेल करायला एकट्याला पाहून म्हणलं. वाघा चिल्लर नाही ना, नाही नाही ते म्हणलं महाराज घोडा करायला दारी. ते त्याचा बाप आला, त्याची आई आली, त्याचा आजा आला, आजी आली. ती म्हणले महाराज चहा करू का म्हणलं. नको बाबा, ती म्हणले पोरांनी काय त्रास द्याला का म्हणलं. अजून तर नाही द्याला तेवढ्या ते पोरतो म्हणतात पोरा हो महाराज घोडा. चौघांना धरलं ना हाणायले. मला बरं वाटतं काय म्हणलं, काही हाणू नका दादा हाणू नका. त्याचा बाप मला हाणव नाही तर काय करा म्हणलं. महाराज 16 वर्षाचा गोडमा झाला, याला अजून काय त्याचा घोड्याचा फरक कळू नाही का मला. तर घोडा संगत आल्या बाप म्हणलं. घर जसं घर तसे पोरं महाराज. म्हणून विनंती करतो दादांनो, हो काय कोण आहे पोराकडे सांगा बरं, काय कोण आहे. संस्काराची सांगतो कहाणी जी, संस्काराची सांगतो कहाणी जी.